जय रोद्र मंडळी. तर काय चालू आहे न काय नाही. मी तुमचा लाडका ब्लॉगर चरण ब्लॉगर. तर मंडळी झाला असं की 2 दिवसापूर्वी माझ्या भावाचा माझा फोन झाला होता. मी राहुरीला होतो त्या दिवशी. त्यांनी मला म्हणे आपल्या जवळ गोठा आहे त्याच्यावर जाऊन एक व्हिडिओ काढ. म्हणलं मग लगेच कसं आहे आपलं 42च्या स्पीडने मी निघालो. आता मंडळी आपण पुढे जाऊन गोठ्यात व्हिडिओ काढणार. या ठिकाणी आपण पाहू शकतो गिन्नी गवत आहे. गिन्नी गवत माझं म्हणणं आहे तर गोठ्याजवळ चारा पाहिजे ना मंडळी. तर या ठिकाणी मोर घासाची बॅगी भरलेल्या आहे 5 टन 3 टन 1 टनाच्या बॅगी आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी मंडळी. तर आहे ना आपलं डेअरी फार्मिंग आहे ना याच्यात उतरण्या आधी ना आपण म्हणजे गाया घ्यायच्या आधी पहिले चाऱ्याची सोय करणं खूप महत्वाचं आहे मंडळी. आपण या ठिकाणी पाहू शकतो कुट्टीचं मशीन आहे व कुट्टी पण केलेली आहे. हे वावर क्लिअर करायचं मशीन आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी. तर गिन्नी गवत गाय खात आहे. तर मंडळी यांच्याकडे 15 गाया होत्या. 7 गाया ऐकल्या आहे मंडळी यांनी व आता यांच्याकडे 8 गाय आहे मंडळी. आपण पाहू शकतो या ठिकाणी गिन्नी गवत खाता. या सगळं कारवडी मंडळी या लावेली. हे यांचा धंदा एकच कारवडी लावायच्या व विकायच्या. लागवडी योग्य कारवडी मंडळी आपण पाहू शकतो. नंतर मग आपण चाऱ्याची सोय पाहत आहे मंडळी. आपण या ठिकाणी पाहू शकतो क्रिशा डेअरी फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आणि मंडळी त्यांच्याकडूनही त्यांचे पण अभिनंदन, कारण त्यांनी एक असं उपयोजक म्हणजे असं उपयोजन एक नंबर करेल मंडळी. आपण पाहू शकतो या ठिकाणी शेणखत आहे. या शेणखताचाही खूप पैसा होता मंडळी. आता ही 2 महिन्यात शेणखत आहे. तर मंडळी कसा वाटला गोटा लाईक करा आणि